पॉवर, हनुमान चालीसा आणि अंतर्मनावर होणारा प्रभाव. पहिलं, भीती. या सॉफ्टवेअरचे उच्चारण ओव्हर रायटिंग फिअर. मानवी अंतर्मनात बालपणापासून अनेक अनामिक भीती साठवलेली असतात. चाळीसातील ओळ, तुम रक्षक का हो को डरना किंवा संकट ते हनुमान छुडावे. जेव्हा तू वारंवार म्हणतोस तेव्हा अंतर्मनातील भीतीची फाईल डिलीट होते आणि तिथे निर्भयतेचा नवीन प्रोग्राम लोड होतो. परिणाम, आत्मविश्वास वाढतो आणि कठीण प्रसंगात मन डगमगत नाही. दुसरं, संकल्पशक्तीचे दृढीकरण. न्यूरो लिजिस्टिक प्रोग्रॅमिंग म्हणजेच NLP. चालिसाच्या सुरुवातीलाच आपण म्हणतो, बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार बळबुद्धी विद्या देहू मोही. जेव्हा तू स्वतःला बुद्धिहीन म्हणून हनुमंताकडून बळ, बुद्धी आणि विद्या मागतोस तेव्हा तुझे अंतर्मन अहंकाराचा त्याग करून नवी ज्ञान ग्रहण करण्यासाठी पूर्णपणे उघडले जाते. यामुळे तुझी शिकण्याची क्षमता वाढते. तिसरं, ध्वनी लहरीचा परिणाम. साऊंड व्हायब्रेशन थेरपी. हनुमान चाळीसा ही अवधी भाषेत आहे ज्यातील शब्दांचे उच्चार करताना शरीरातील विशिष्ट चक्रांवर आघात होतो. परिणाम, या ध्वनी लहरीमुळे मेंदूमध्ये अल्फा लहरी निर्माण होतात, ज्या मानसिक तणाव कमी करून अंतर्मनात शांत आणि एकाग्र करतात. चौथं, अशक्य कल्पनेचा नाश. अंतर्मन सहसा मर्यादांमध्ये विचार करते, पण जेव्हा तू चाळीसात हनुमंताचे पराक्रम वाचतोस, उदाहरणार्थ समुद्र ओलांडणे, सूर्य गिळणे, पर्वत उचलणे, तेव्हा तुझे अंतर्मन कठीण काज जगत के जेते सुगम अनुग्रह ते तुमरे तेते यावर विश्वास ठेवू लागते. परिणाम, तुला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य वाटू लागतात आणि तू मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करतोस. पाचवं, शिस्त आणि सातत्य. जेव्हा तू रोज ठराविक वेळ या चाळीसा म्हणतोस तेव्हा मेंदूमध्ये नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात. याला संस्कार म्हणतात. परिणाम, अंतर्मनात शिस्तीची सवय लागते, ज्यामुळे तुझे वाईट सवयींवर नियंत्रण येते. अंतर्मनावर प्रभाव पाडण्यासाठी प्रो टीप. चाळीसा म्हणताना जर तू खालील गोष्टी पाळल्यास त्याचा परिणाम 10 पट अधिक होईल. पहिलं, अर्थ समजून